गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहो क्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराज चतुष्टकं श्रीमञ्जुलावृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनवृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। वाल्मीकि वंश विख्यातं ज्ञानवैराग्यशालिने राष्ट्रसंत शिष्याय सामदा क्षेत्रवासिनं भवबन्धनहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः भक्तिमुक्तिप्रदातारं श्रीघोषरकर ऋषिं नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। ब्रह्मलीन ऋषि संत घुसरकर महाराज की जय। ग्रामगीता देवी की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि चातुर्मास्य उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगांचं चिंतन श्रवण करण्याकरता उपस्थित भगवत रूप श्रोतृगण, श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, गेल्या 11 वर्षापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो एक चातुर्मास्य वर्ग ब्रह्मपुरीमध्ये घेतला होता, त्याचाच एक तंतू म्हणून किंवा त्याचीच एक परंपरा कुठेतरी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आपल्या ब्रह्मपुरी नगरीमध्ये परमपूज्य डॉक्टर काका उपाख्य आचार्य श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या आणि सोबतच वेदांत विदुषी श्रद्धेय परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांवर मातृवत प्रेम करणाऱ्या आपल्या सविताताई खरवडे आई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव गेल्या 11 वर्षापासून फार मोठ्या उत्साहाने आपण राबवित असतो। एका मंदिरामध्ये हा उत्सव सुरू झाला आणि त्या नाही का हरिनाम वेली विस्तार पावली किंवा इवले से रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गगनावरी गेला, याप्रमाणे जवळजवळ 6 राज्यांमध्ये आता ही वेली विस्तार पावलेली आहे। आणि दरवर्षी आपण अनेक ग्रंथांचं चिंतन, वेगवेगळ्या ग्रंथाचं चिंतन 4 महिने अभ्यास करत असतो चातुर्मास्य कालावधीमध्ये, नाही का। मागच्या वर्षी आत्मप्रभाव रहस्य आणि ग्रामगीता होती, त्या अगोदर नाथांचं भागवत पाहला आपण, भावार्थ दीपिका पाहली, असे ग्रंथ काही पाहले। यावर्षी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा आणि ज्यावर वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ब्रह्मीभूत शंकर महाराज खंदारकर यांनी एक भाष्य केलेला आहे, तो भाष्य ग्रंथ म्हणजे श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य। हा ग्रंथ आपल्या चातुर्मास्य उत्सव समितीने अभ्यासाकरता निवडला होता। 4 महिनेपर्यंत त्याचा अभ्यास केला गेला आणि लॉकडाऊनच्या काळापासून प्रसिद्ध वक्त्यांची काही प्रवचनं त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपल्या उत्सव समितीच्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करून सर्वांना त्याचा लाभ घेता यावा अशा पद्धतीने उपलब्ध असतात। त्यामध्ये अनेकांची प्रवचनं ठेवली जातात। माझ्या भाग्यानं, ईश्वराच्या कृपेनं माझ्याकडे 2 अभंग आले। त्यापैकी एक अभंग होता
दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, गाथेतील 20व्या क्रमांकाचा. आता तुकाराम गाथेतील 250व्या क्रमांकाचा एक अभंग माझ्याकडे आलेला आहे. तो म्हणजे काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझ, बोलता हे कैसे वाटे खरेपण, अमृताचे गुण अमृतासी, आम्ही एक एका ग्वाही माया पुते, जाणो हे निरुते सुख दोघे, तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, का तुम्ही गोपाळा नेणायसे. अशा पद्धतीचा हा अभंग सेवेकरता चिंतनाकरता माझ्या वाटेला आलेला आहे. भगवान पांडुरंग ज्या पद्धतीने बुद्धी देईल नाही का, हे सर्व साधू संत ज्या पद्धतीनं कृपा करतील आणि आपण भगवत रूप श्रोतृगण जी या पद्धतीनं प्रेरणा द्याल, त्या पद्धतीनं मी त्याचं चिंतन करण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. चिंतन करण्यापूर्वी एक या गाथ्याचं एक उंची सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये या गाथ्याला पंचम वेद म्हणतात आणि या पंचम वेदामध्ये पंचम पुरुषार्थालाच विशेष प्राधान्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे नाही का. मुक्तीवरील भक्ती, भक्तीचं विशेष ते निळोबारायांनी जी आरती लिहिली आहे जगद्गुरु तुकोबारायांची, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तसा या गाथ्याच्या माध्यमातून हरिभक्तीचा जो महिमा विशेष वाढवलेला आहे तो हा गाथा पंचम पुरुषार्थ सांगणारा पंचम वेद असा हा गाथा आहे. आणि दुसरं एक महत्वाचं चिंतन सांगायचं झालं तर आपल्या वैदिक परंपरेमध्ये वेदांत संप्रदायामध्ये प्रस्थानत्रयीला एक विशेष महत्व आहे. अगदी आचार्य म्हणत असताना या प्रस्थानत्रयीवर स्वतंत्रपणे ज्याला भाष्य करता येतं त्याला आचार्य म्हणावं अशी एक ढोबळमानानं त्याची व्याख्या केलेली आहे. तर ती जी प्रस्थानत्रयी आहे त्यामध्ये ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे आणि भगवद्गीता यांचा समावेश होतो. आता विचार जर केला तर ती संस्कृत मध्ये आहेत आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मराठी प्रस्थानत्रयी म्हणून प्रामुख्यानं 3 ग्रंथ प्राधान्यानं मांडलेले आहेत. ते असे की भगवद्गीतेचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वर, उपनिषदांचं भाष्य म्हणजे नाथ भागवत आणि त्यानंतर ब्रह्मसूत्राचं भाष्य म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथ्याला एक महत्व वारकरी संप्रदायामध्ये आहे अशी एक मान्यता आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठे वेदांत प्रकांड पंडित आणि अनुभूती संपन्न, ब्रह्मानुभूती संपन्न महात्मा यती सम्राट होऊन गेले ते म्हणजे स्वामी वरदानंद भारती. ते तर या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याला तुकोपनिषद असं म्हणत होते आणि म्हणून त्या तुकोपनिषद म्हणा किंवा ब्रह्मसूत्राचं विवरण असलेलं हे एक गाथा म्हणा महाराजांचा, त्याचं एक आपण चिंतन करीत आहोत. हे सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्यावर केलेली थोडी कृपाच आहे की त्यांच्या या वेदवाणीचं चिंतन करण्याचं सौभाग्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. असो तर या गाथ्याचं चिंतन करत असताना सर्वात आधी आपण ज्यांनी या ग्रंथावर भाष्य केलेलं आहे ते श्री गुरु शंकर महाराज खंदारकर यांनी केलेला अर्थ एकदा आपण वाचून घेऊ आणि नंतर थोडासा त्याचा वाढ विस्तार करण्याचा त्यांच्याच कृपेनं प्रयत्न करू. तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबरायांना एक वेळा आपण वंदन करूया. नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. खंदारकर महाराजांनी केलेला अर्थ आपण एकदा वाचून घेऊ, मग आपलं चिंतन पाहू. देवा तुझ्या चरणीच्या सुखासंबंधी काय सांगावे, ते सुख अतिशय उत्कृष्ट आहे परंतु तुला त्याचा मुळीच अनुभव नाही आणि मी त्या सुखाचा महिमा कितीही सांगितला तरी तो तुला खराखुरा वाटणार नाही.
पण हे लक्षात घे की अमृताचे गुण अमृताला कसे कळतील? नाहीच कळणार. देवा, तुझ्या चरणाचे सुख किती उत्कृष्ट आहे या संबंधी आमची आई लक्ष्मी साक्षीदार आहे आणि तिला आम्ही मुले साक्षीदार आहोत, कारण जगात आम्ही दोघेच तुझ्या चरणाचे सुख यथार्थपणे जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळा, तुमच्या चरण सुखापुढे आम्हाला मोक्षाचा देखील कंटाळा आहे, हे तुम्ही जाणत नाही काय? असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. आता विचार जर करायला गेलो तर हा अभंग भक्तीच्या दृष्टीनं भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मोक्षावरील जी भक्ती आहे, जिला पंचम पुरुषार्थ म्हणतात, ती ज्ञानोत्तर भक्तीचं तिची जी गोडी आहे ती फक्त आम्हालाच कळते, अशा पद्धतीचा एक भाव याच्यामधून सांगितला गेलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये भगवंताचा आणि जगद्गुरूचा संवाद आलेला आहे, नाही का? संवादाचा विचार जर करायला गेलो तर थोडासा आपल्याला चिंतन करता येईल. काही वाद आहेत. वादाचा विचार केला तर पहिली गोष्ट वाद, त्यानंतर अनुवाद, त्यानंतर विवाद आणि एक आहे तो संवाद, असे प्रकार आहेत. तर वाद म्हटलं की कुठंतरी वाद शब्दाचा तर खरा अर्थ असा होतो की लौकिकामध्ये आपल्याला त्याच्याशी काही वाद घालायचा नाही असं म्हणतात. म्हणजे त्याच्याशी आपल्याला काही कुठल्या प्रकारचं वादविवाद करायचा नाही, त्याला विरोध करायचा नाही आणि त्यांना आपला विरोध करायचा, अशा पद्धतीचा काही वाद करायचा, असा एक वाद शब्दाचा अर्थ कुठेतरी आपण लौकिकात पाहतो. खरा वाद शब्दाचा अर्थ कुठेतरी तत्वज्ञानाविषयीची चर्चा, त्याला वाद असं म्हणतात. दुसरी गोष्ट ती आहे की अनुवाद. अनुवाद म्हणजे पाठ पद्धतीने जेव्हा ग्रंथ शिकवले जातात, विचारसागर, पंचदशी वगैरे, तर त्याची काय होत असतात की अनुवाद केल्या जात असतात. जो पाठ श्रवण झाला, आम्ही गुरुजींकडे काही ग्रंथ शिकत असताना योग वासिष्ठ, सुदामदादांचं रहस्यामृत वगैरे ग्रंथ जेव्हा आम्ही अभ्यासले, सद्गुरु तत्वबोध ग्रंथ वगैरे वगैरे, अन्य काही पंचदशी, विचारसागर वगैरे, तर ते अभ्यासत असताना आम्हाला अगोदरच्या दिवशी पाठामध्ये जे काही शिकवत असत, दुसऱ्या दिवशी ते सगळं शिकवलेलं त्यांना सांगावं लागत असे की काल आपण हे 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 सगळं पाहिलं. अगदी थोडक्या वेळामध्ये तो पूर्ण विषय त्यांनी दिलेल्या उदाहरण प्रमाणांचा संदर्भ देत तो सांगायचा आणि नंतर मग गुरुजी पुढचं शिकवत असे. म्हणजे त्याला म्हणायचं अनुवाद. आणि एक असतो तो विवाद, जो परस्परामध्ये द्वेष कलह निर्माण झाल्या की होत असतो, त्याला विवाद असं म्हणतात. आणि इथे जो आहे तो मात्र संवाद आहे. कुठेतरी प्रेमामध्ये, आपुलकीमध्ये एकामेकांशी हितगुज आपण साधतो, नाही का? अशा पद्धतीचं त्या देवाशी अगदी छातीठोकपणे त्या देव जो मोक्ष देण्यासाठी तयार आहे किंवा जगद्गुरूंच्या पाठीमागे लागला आहे अशी कल्पना करा. या अभंगाचा भाव समजून घेण्याकरता की देव जगद्गुरूंच्या पाठीमागे लागलेला आहे, की जगद्गुरू तुकोबारायांना म्हणतोय की तुकोबा, तुम्ही हा आमचा मोक्ष घ्या. तर त्या ठिकाणी अगदी छातीठोकपणे मोक्षापेक्षाही सुद्धा आम्हाला भक्ती सुखाचं जो आनंद आहे तो किती श्रेष्ठ वाटतो आणि तुझी भक्ती किती श्रेष्ठ आहे मोक्षाहूनही सुद्धा देवा, ते तुला सुद्धा कळत नाही, ते मला कळते आहे. अशा पद्धतीचा एक संवाद साधणारा हा जगद्गुरूंचा अभंग आहे, भक्तीचं महात्म्य सांगणारा. काय भक्ती आणि उपासना बरेचदा आपण एक अर्थी शब्द वापरत असतो, परंतु तो भाव थोडा आपण समजून घेतलं पाहिजे की उपासना आणि भक्ती याच्यामध्ये थोडा सूक्ष्म भेद आहे. आम्हाला स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामदादा सावरकर यांनी चिंतन सांगितलंय. आमचे गुरुनाम गुरु, आमच्या श्री गुरूंचे गुरु, त्यांनी असं म्हटलंय की दासबोधामध्ये जे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की भक्त तो विभक्त नव्हे, किंवा ग्रामगीतेमध्ये सुद्धा म्हटलंय भक्त तो विभक्त नव्हे, एक रूपचे होऊन जावे. किंवा
भक्त विभक्त न होते कही असं सद्विचार प्रवाहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचे म्हटलेलं आहे. तर याच्यावरून पूज्य दादा आम्हाला म्हणजे त्यांनी एका ठिकाणी असं सांगितलंय की नवविधा भक्ती ज्या असतात त्या नवविधा भक्तीमधल्या आत्मनिवेदनाच्या अगोदरचं जे काही भाग आहे किंवा त्याला उपासना म्हणायचं, ते भक्ती नाही, ती उपासना आहे. खरी भक्ती कुठली तर आत्मनिवेदन. समर्थ रामदास स्वामींचं तेच मत आहे आणि ते खरं. किंवा गीतेचे जे चतुर्विध भक्त सांगितले त्यामध्ये जो खरा चौथा भक्त आहे तोच खरा भक्त आहे, म्हणजे जो त्याच्याहून भिन्न नाही. कारण उपासना आणि भक्ती याच्यामधला थोडक्यात एका वाक्यात जर फरक पाहायचा झाला तर उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे असणे. देवाच्या जवळ असणे किंवा देवाच्या जवळ जाण्याकरिता ज्या काही पायऱ्या आहेत त्या करत राहणे त्याला उपासना म्हणायचं. आणि देवाशी एकरूप होणं याला भक्ती म्हणायचं. आणि पुन्हा स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्या भिधीयते असं जे जगद्गुरूंनी म्हटलेलं आहे आचार्य शंकराचार्यांनी, तीच आत्मनिष्ठा हीच खरी भक्ती आहे विचार जर केलाय तर. आणि ती ब्रह्मभूतता, ती सायुज्यता ही प्राप्त करून घेणे ही मुक्ती सुद्धा आमच्या संतांना मान्य आहे. परंतु त्याही पलीकडे विशेष भक्तीचं महात्म्य आहे. किती इतकं महात्म्य की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा इतकं झाल्यानंतर मग भगवान म्हणतात की मद्भक्तिम लभते पराम. म्हणजे या सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेली जी भक्ती आहे ती भक्ती ब्रह्मभूत प्रसन्नात्मा ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला जो महात्मा आहे त्याला माझी खरी भक्ती लाभते, ती सुद्धा माझ्या कृपेनं लाभते असं म्हणतात. आणि त्या भक्तीची श्रेष्ठता पाहायला गेलं तर देवर्षी नारदांनी तर भक्ती सूत्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की सातु कर्म ज्ञान योगेभ्यो अप्य अधिकतरा असं त्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे की ती कर्म ज्ञान योग आदी सर्वांहून श्रेष्ठ आहे. कारण काय की कर्माचा विचार जर केला तर कर्मामध्ये कर्माचा बंध आणि फलासक्ती असे दोष येऊ शकतात. योगामध्ये सुद्धा दुःख असते, दंभ येऊ शकतो, ज्ञानामध्ये तर अहंकार येऊ शकतो, हे सर्व धोक्यात. पण भक्तीमध्ये सर्वस्व समर्पणाचा भाव, भक्तीमध्ये त्या ईश्वराला परिपूर्ण समर्पण आणि त्याचं दास्यत्वाची भूमिका असल्यामुळे त्या ठिकाणी लीन होणे, समर्पित होणे, ज्याला सरेंडर म्हणतो आपण त्याच्याहून वेगळं न राहून सुद्धा त्याच्याशी एकरूप होण्याचा किंवा त्याच्या भक्तीचा एकरूप झाल्यानंतरही सुद्धा आनंदाची लयलूट करण्याकरता कल्पित द्वैत निर्माण करून एक भक्तीचा आनंद चाखणे, ह्या एक विशेष भाग या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतो किंवा संतांच्या जीवनामध्ये तो आहे. त्याला ज्ञानोत्तर भक्ती त्यांनी म्हटलं आहे. का भक्तीवरील मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण हाची भागवताचा कळस पिका आला ब्रह्मंस. अशी जी पंचम पुरुषार्थ असलेली ही भक्ती आहे, ती भक्ती फार पहा ना तुम्ही किती श्रेष्ठता आहे महाराज त्या भक्तीची. भगवद्गीतेचं जर चिंतन करायचं तर गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं. परंतु विश्वरूप दर्शनाच्या नंतर भक्ती योग हा 12वा अध्याय आहे. का याचा अर्थ या भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन जरी झालं तरी त्यानंतर या भक्तीचा खरा आनंद घेतात. आणि म्हणून अद्वैतामपि सुंदरम, नाही का, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतामपि सुंदरम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी इतकं या भक्तीचं श्रेष्ठपण आहे ते
भक्तीचं जे सुख आहे त्या सुखाबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी देवाशी संवाद साधत आहेत, भगवंताशी संवाद साधत आहेत. त्याला ते म्हणत आहेत की देवा, गोपाळा, गायींचं पालन करणाऱ्या ईश्वरा, श्रीकृष्णा, पांडुरंगा, तुला तुझ्या चरण सेवेचं, तुझ्या भक्तीचं सुख काय आहे ते कळू शकत नाही, नाही का? म्हणून महाराज म्हणतात, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं. तुझ्या चरणाजवळ काय सुख आहे ना देवा, ते तुला कळत नाही. एरवी सुखाच्या बाबतीत विचार जर केला तर मानवी जीवनाचा सर्व कल जो असतो ना, तो सुख प्रवृत्ततेकडे आहे, नाही का? ज्या ज्या ठिकाणी सुख आहे असं वाटते, मग ते भ्रमाने का असे ना, अज्ञानात का असे ना, वाटतं की या दिशेनं सुख आहे, त्या दिशेनं डोळे झाकून हा माणूस जात असतो. सुख मिळत नाही. वास्तविक जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिण पावला, माया वेष्टीला जीव माझा. अशी त्याची सगळी परिस्थिती असते. पण तो सुखाच्या अपेक्षेनं मात्र तो धावत असतो जिकडे तिकडे. आणि म्हणून लौकिकामध्ये सुद्धा तो त्या सुखाची अपेक्षा करत असतो की मला सुख मिळालं पाहिजे. लौकिकातल्या सुखामध्ये आणि परमार्थातल्या सुखामध्ये सूक्ष्म भेद आहे. लौकिकातलं जे सुख आहे ते सुख पाहता जवापाडे आणि दुःख पर्वत आहे. आणि लौकिक सुखाची कितीही प्राप्ती झाली तर ती प्राप्ती, ते सुख शाश्वत सुख नाही. लौकिकतेच्या दृष्टीने जर विचार केला तर विदुर नीतीमध्ये एक 6 प्रकारच्या काही सुखाचा विचार आलेला आहे. इथे एक सुख शब्द आलाय, त्यामुळे आपण थोडस त्याचं चिंतन करू. 6 प्रकारची सुख सांगितले आहेत लौकिक दृष्ट्या. अर्थागमो नित्यमरोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशस्य पुत्र अर्थकारीच विद्या, षडजीव लोकस्य सुखानी राजन. हे राजा धृतराष्ट्रा, 6 प्रकारचे सुख आहेत रे. पहिलं म्हणजे माझ्याकडे भरपूर संपत्ती असावं असे प्रत्येकाला वाटतं, आणि मला आरोग्य असावं हेही वाटतं. माझ्याकडे माझ्यावर प्रेम करणारी पत्नी असावी असं वाटतं, गोड बोलणारी पत्नी असावी असं वाटतं, आज्ञाधारी पुत्र असावे, आणि माझ्याकडे एखादी तरी माझं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून असलेली एखादी तरी विद्या असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु एक समयावच्छेदे करून कुणालाही आज तागायत ही 6 सुख मिळालेली नाहीत. तुम्ही ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे आरोग्य नाही, आरोग्य आहे त्याच्याकडे संपत्ती नाही. या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याच्याकडे गोड बोलणारी पत्नी नाही, आणि ज्याच्याकडे गोड बोलणारी म्हणजे प्रेम करणारी पत्नी नाही, आणि ज्याच्याकडे प्रेम करणारी पत्नी आहे त्याच्याकडे गोड बोलणारी पत्नी नाही, आणि ज्याच्याकडे पत्नी आहे, गोड बोलणारी आहे, अर्थ आहे, आरोग्य आहे, त्याची पुत्र आज्ञा किंवा या सर्व गोष्टी आहेत, तर त्याच्याकडे कुठले पोट भरण्याची एखादी कला कुठेतरी त्याला न्यूनता आहे. म्हणजे ही सुख सुद्धा परिपूर्णपणे मिळू शकत नाही. परंतु परमार्थातलं जे सुख आहे ना, ते जर सुख मिळालं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तया सुखा नाही पार, किंवा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, असं ते परमार्थातलं सुख आहे. आणि म्हणून त्या भक्तीचं जे सुख आहे, भक्ती सुख प्रेम नेणवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी, असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. पंडित असेल, वाचक असेल, ज्ञानी असेल, ते सुद्धा या पारमार्थिक सुखाच्या बाबतीत अनभिज्ञ आहेत. त्यांना या भक्ती सुखाचं महत्व कळत नाही. ते त्यांच्या विद्वत्तेमध्ये, त्यांच्या कुठेतरी शास्त्रीय सिद्धांतांमध्येच गुरफटून पडलेले आहेत. त्यांना खरं भक्तीचं सुख कळत नाही. आणि म्हणून महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतात की देवा, तुला हे भक्तीचं सुख कळत नाही. ते भक्तीचं सुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन करत असताना बोलत असत. काही तो श्लोक मला नेमकं माहित नाही कोण्या महापुरुषाचा तो श्लोक आहे. महाराज म्हणत असत, घन गर्ज गर्ज क्या कहता है, ये बातें मोरन को पूछो.
क्यों उल्टी हो जल पीती है ये बातें मछलियन को पूछो. आई भरपूर काही ते त्याच्यामध्ये आहे. आणि ते म्हणत होते की भक्ती की मस्ती क्या है वो प्यारे भक्तन को पूछो. भगवंताला भक्तीचा महिमा कळत नाही, भगवंताला भगवंताच्या नामाचा महिमा कळत नाही. आपण सर्वांना कल्पना आहे की ते प्रसंग सांगितला जातो की रामाच्या नावाने सेतू बांधला सर्व वानर श्रेणीने. भगवान रामचंद्रांना असं वाटलं की माझ्या नावामध्ये हे लोक जॉईन करतात, रा आणि म लिहून ते दगड आणि तो पूल बांधलेला आहे, मी सुद्धा कुठंतरी एखादा प्रयोग करून पाहून त्यांनी राम दगडावर लिहून तो पाण्यात सोडला. तो बुडाला, दुसरा बुडाला, तिसरा बुडाला. कथा भाग आपल्याला सर्वांना माहित आहे, मी फार विस्तार करत नाही. पण तो हनुमंत रायांनी पाहिलं की भगवान रामचंद्रांच्या हातून हे सगळे सुटत आहेत. ते हसले. ते भगवान रामचंद्रांनी विचारलं की काय हनुमंतराय तुम्ही कसे का हसले? तर सांगितलं की देवा, तुमच्या नामाचा काय महिमा आहे, तुमच्या भक्तीचा काय महिमा आहे हे तुम्हाला कळत नाही, ते आम्हाला कळतं. आणि म्हणून आम्ही तुमचं नाव लिहून टाकलेले जे दगड आहेत ना ते तरतात आणि तुम्ही टाकलेलं तरत नाही. कारण तुम्हाला तुमच्या नामाचा, ते जगद्गुरूंचाच अभंग आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्याम. त्याला त्याच्या नामाचा, त्याच्या भक्तीचा महिमा कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुझ्या भक्तीचं काय महात्म्य वर्णन करून सांगू, तुला सुद्धा ते कळत नाही. आणि आम्ही सांगायला लागलो तर तुला ते कळणार नाही. तुझ्या भक्तीचा अनुभवच तुला नाही तर तुला काय भक्ती कळणार आहे? म्हणून पांडुरंगा, तुला तुझ्या भक्तीचं महात्म्य माहित नाही, त्याचा तुला अनुभव कळत नाही. म्हणून ते म्हणतात की बाबा, भक्ती ही कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ आहे. राष्ट्रसंतांनी म्हटल्याप्रमाणे भक्ती सर्वांगीण श्रेष्ठ, कली प्रसंगी वरिष्ठ, नाही का? आता अलीकडे शिवपुराणाचं खूप महत्व वाढलेलं आहे जिकडे तिकडे. त्याच्यामध्ये एका ठिकाणी कुठेतरी असं आलेलं आहे की आधी नामस्मरणाची फळं वगैरे त्यांनी सांगितली आहेत काहीतरी. तर त्याच्यामध्ये त्यांनी फळं सांगत असताना सांगितलं की आधी भगवंताचं दर्शन होतं आणि त्यानंतर त्याची भक्ती मिळते. आधी दर्शन आणि नंतर भक्ती, इतकी ही भक्ती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ही भक्ती जी आहे, त्या भक्तीची गोडी ही फक्त भक्तांनाच कळत असते, ती देवाला सुद्धा कळत नाही. देव दुर्लभ असं भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. तुझ्या चरणीचं जे सुख आहे ते काय वर्णन करू देवा, नाही का? अनुभव ठाऊ का नाही तुझं, तुला मात्र त्याचा अनुभव नाही. त्यामुळे काय आहे की तुला जर आम्ही हे सांगायला लागलो तर सुद्धा तुझा त्याच्यावर विश्वास बसणार नाही, तुला ते खरं वाटणार नाही. कारण तुला त्या गोष्टीचा अनुभव नाही. ज्या गोष्टीचा अनुभव ज्याला नसतो, नाही का, त्याला त्या सगळ्या, आता हा परमार्थातला अनुभव ज्यांना नसतो त्यांच्या समोर परमार्थातला अनुभव कथन करून काही उपयोग नाही. कारण ते लोक अनुभव कथन करणाऱ्याला मूर्खात काढतील. असं कुठं होत असतं का? असं कुठं शक्य आहे का? अशा पद्धतीच्या शंका निर्माण होतात. का? कारण त्यांना त्या खऱ्या भक्तीचं, खऱ्या पारमार्थिक पुरुषाच्या अधिकाराचं ज्ञानच नसतं. असं भगवंताला सांगतात की तुला सुद्धा त्याचा अनुभव नाही ना, तुला कळणार. पुढे म्हणतात, बोलता हे कैसे वाटे खरेपण अमृताचे गुण अमृताचे. आता आम्ही तुझ्यासमोर कितीही भक्तीचं व्याख्यान केलं, कितीही भक्तीचं महात्म्य वर्णन केलं तरी हे देवा, पांडुरंगा, गोपाळा, तुला त्या भक्तीचा महिमा कळणार नाही. कारण अमृताला, अमृताचे काय गोडी आहे ती अमृताला कळू शकत नाही. आमचे दादा एक उदाहरण द्यायचे. सांडशी आहे, हाताने सांडशी पकडू शकतो पण हाताने हाताला पकडता येत नाही. तसं भगवंत बाकी सगळं काही जाणू शकतो पण भक्तीला जाणू शकत नाही. कारण भक्तीच्या विषयीचा त्याचा अनुभव नाही. आणि दुसरी गोष्ट, भक्त, भक्ती, भगवंत व गुरु,
भक्त भक्ती भगवंत बपू, 4 असा एक काहीतरी श्लोक आहे आपल्या गोस्वामी तुलसीदासांचा. भक्त भक्ती भगवंत हे सगळे एकरूप आहेत. त्यामुळे तुला त्या भक्तीचा महिमा कळणार नाही तेव्हा. म्हणून अमृताचा गुण जसा अमृताला कळू शकत नाही, हात हाताला जसा पकडू शकत नाही, तसं देवा तुला भक्तीचं महात्म्य कळू शकत नाही. म्हणून तू आमच्या पाठीमागे लागलेला आहे, की जगद्गुरु म्हणतात तुकोबारा की तू आमच्या मागे या कारणाने लागलाय की माझा तुम्ही मोक्ष घ्या मोक्ष घ्या. त्याला कारण देवा तुला भक्तीचं सुख किती आहे ते कळलेलं नाही. राष्ट्रसंत म्हणतात तुझ्या भक्तीनं मन माझे करते तुफान, वाटे मस्तीने निघतो का हा जीव प्राण. नाचतो डोलतो लाज नाही जरा, बोलण्याची न उरली जराही दुरा. बालकाचे परी हा करी गुणगान, वाटे मस्तीने निघतो का. ही भक्तीची मस्तीच वेगळी आहे महाराज. आणि ह्या भक्तीचं सुख फक्त आणि फक्त भक्तांनाच कळत असते. आणि म्हणून पुढे श्री तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही एक एका ग्वाही माय पुते, जाणो ते निरुते सुख दोघे. या तुमच्या भक्तीचा जो महिमा आहे ना देवा पांडुरंगा, तो फक्त आणि फक्त आम्हाला कळतो. कोणाला? आम्हाला दोघं मायलेकांना कळतं. आता हे दोघं मायलेक कोण आहेत? तर काय आहे की दास्य भक्तीचा विचार सांगत असताना भक्तशास्त्राने आपल्या समोर आदर्श ठेवलाय तो लक्ष्मी मातेचा. जगद्गुरूंनी सुद्धा याच गाथ्यामध्ये लिहिलंय, पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावी काकुळती. म्हणजे लक्ष्मी माता ही भगवंताच्या चरण सेवेचा आनंद घेणारी, भक्तीचं सुख लुटणारी आहे. म्हणून फक्त आणि फक्त तिला हा भक्तीचं श्रेष्ठत्व कळलेलं आहे. तिला मोक्ष नको आहे, तिला सुद्धा भक्तीच हवी आहे भगवंताची. आणि ती भगवंताची भक्ती करते आहे, त्यामध्येच ती रममाण होते आहे, त्यामध्येच तिला आनंद वाटतो आहे. आणि तो तिला जो आनंद त्या भक्तीतून मिळतो आहे, ते भक्तीचं सुख तिला मिळते आहे. ते सुख किती श्रेष्ठ आहे, किती उच्च दर्जाचं आहे, ती जाणण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त आमच्यामध्ये आहे, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. कारण आम्ही सुद्धा तुझे भक्त आहोत, तुझ्या चरणीचे आम्ही किंकर आहोत, दास आहोत, भक्त आहोत. आणि माता लक्ष्मी सुद्धा ही तुझ्या चरणीची दास आहेत, सेवक आहे, भक्त आहे. म्हणून तिच्या दृष्टीनं तुझी भक्ती किती श्रेष्ठ आहे ना देवा, की तुझ्या भक्तीचं किती श्रेष्ठपण आहे ना, ते फक्त आम्ही जाणतो. आम्ही आमच्या आईला म्हणजेच भगवान विष्णूच्या अर्धांगिनीला माता लक्ष्मीला आम्ही जाणू शकतो तिच्या भक्तीची उंची. आणि आमच्या अंतःकरणातली किती भक्ती आहे हे सुद्धा तीच जाणू शकते, तू जाणू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की आम्ही एका एक ग्वाही मायक होते, आम्ही एकामेकाला ग्वाही आहोत, एकामेकाला साक्षीदार आहोत. आणि जाणो हे निवृत्ते सुख दोघे, आम्ही दोघेच हे सुख जाणतो, हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुम्ही आमच्या पाठीमागं लागू नका की आम्हाला हा तुम्ही मोक्ष घ्या मोक्ष घ्या मोक्ष घ्या. महाराज तुकाराम महाराजांना त्या मोक्षापेक्षा सुद्धा तुम्ही ज्ञानोत्तर भक्ती श्रेष्ठ वाटते. आणि म्हणून ते म्हणतात की तुझं भक्तीचं सुख तुला कळणार नाही देवा, मी सांगितलं तर तुला खोटं वाटणार आहे. कारण अमृताचा गुण अमृताचंच गोडी अमृताला कळू शकत नाही, म्हणून तुला ते कळणार नाही. आणि त्या बाबतीत आम्ही दोघेच लोक आहोत जाणते, एक म्हणजे विष्णू भगवान विष्णूची अर्धांगिनी असलेली माता लक्ष्मी, आणि दुसरं म्हणजे भगवंताचे भक्त. आता या सगळ्याचा निष्कर्ष हा सगळा संवाद कशासाठी साधलेला आहे त्याचा एक महत्वाचा भाग शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, का तुम्ही गोपाळा निर्णयासे. आम्हाला या मोक्षाचा कंटाळा आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आता इथं एक महत्वाचा भाग आहे, इथं थोडी शंका उत्पन्न होते की अख्खं जग हे सुखाच्या मागे लागलेलं आहे. कारण मोक्ष 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 म्हणजे काय, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती
आणि परमसुखाची प्राप्ती त्याला मोक्ष असं म्हणतात. मग आता इथं कोण आहे? नाथ महाराज तर म्हणतात की मजलागी दुःख व्हावे असे कोणी व्हावे नजे. मला दुःख व्हावं असं कोणीही सुद्धा प्रार्थना करीत नाही, पण सुख मिळत नाही आणि दुःख झाल्या वाचून राहत नाही अशी सर्वत्र आपण परिस्थिती पाहतो. आणि मोक्ष म्हणजे कायम स्वरूपी सुख मिळणार आहे, न संपणार सुख मिळणार आहे, पण ते नको आणि भक्ती हवी असं म्हणतात. काय सगळं जे तुकाराम महाराज म्हणतात की मुक्ती परिणिली नवरिती, तेच म्हणतात की मुक्तीचा कंटाळा आला. याच्या मागं काय रहस्य आहे? इथं त्यांनी मोक्षाचा निषेध का केलाय? बरेच लोक असे काही अभंग वाचून मोक्षाचा विरोध करतात, निषेध करतात. ते बरोबर, ते योग्य नाही. कारण मोक्ष या ठिकाणी मोक्षाचा कंटाळा असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. तर तो कंटाळा का आला याचंही चिंतन करणं महत्वाचं आहे. त्याची काही 1-2-3 विकल्प आपण पाहू. का असं म्हणतात की इतकं सुखरूप बनविणारा मोक्ष नको आहे? तर त्याविषयी थोडस चिंतन पाहू. काय आहे की मोक्षाला नाकारलंय, म्हणजे मोक्षाचा कंटाळा, तुच्छ लेखलंय, विरोध केलाय. काय कारण आहे? त्याचा विचार जर केला तर मानसशास्त्रीय दृष्टीने विचार करू गेलो तर मनुष्य एखादा पदार्थ जेव्हा नाकारत असतो, ती नाकारण्याच्या पाठीमागं एक कारण असतं सर्वसामान्य दृष्टीनं, की त्या वस्तूबद्दल किंवा त्या पदार्थाबद्दल त्याचं श्रेष्ठत्व किंवा त्याच्याबद्दलचं जे ज्ञान असायला पाहिजे ते नसतं, त्याविषयी अज्ञान असतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण एखादी गोष्ट नाकारत असतो. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांना मोक्षाचं ज्ञान नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांना मोक्षाचं जर ज्ञान नसतं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मोक्षाचा विचार जो त्यांच्या या गाथेतून दिलेला आहे, सर्वांकरता उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, अशी ज्या तुकोबारायांची अवस्था आहे त्यांना मोक्षाबद्दल अनभिज्ञता आहे असं म्हणणं कुठेही सुद्धा संभवत नाही. दुसरा प्रकार एखाद्या वस्तूचा नाकार करण्याकरता जो आपण म्हणता येईल तो असा असतो की त्या वस्तूचं महात्म्य कळतं पण ती वस्तू आपण प्राप्त करू शकत नाही, म्हणून मग आपली एक इमेज कायम ठेवण्याकरता नाही हो ती वस्तू आहे ठीक आहे पण ते योग्य नाही आहे, ते बरोबर नाही आहे वगैरे वगैरे असा अपप्रचार करायचा. तसं नाही का, ती कथा सांगितली जाते की तो चालला होता रस्त्याला, कोल्होबा ते पाहिलं द्राक्ष आहे, खाल्ली पाहिजे आपण, पण ते द्राक्ष खूप उंचावर लागले होते, त्याचं काही तिथपर्यंत तोंड पुरत नव्हतं. त्याला एकाने विचारलं, का हो कोल्हेबुवा तुम्ही खाल्ला काय मोक्ष, तुम्ही तो का हो कोल्होबा तुम्ही द्राक्ष का खाल्ले नाही? तेव्हा तो कोल्हा उत्तर देतो की खाल्ले असते हो, पण काय आंबट आहेत राजू ते द्राक्ष, म्हणून मी ते खाल्ले नाही. अशी एक भूमिका असते. मग जगद्गुरूंच्या बाबतीत अशी भूमिका म्हणते का? नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवामध्ये या संत महात्म्यांचं वर्णन करत असताना असं म्हटलं आहे की मोक्षाची सोडी बांधी करी पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. असं जे संत आहेत जगाला मोक्ष देऊ शकतात, नवे नवे ज्यांच्या केवळ दर्शनाने मोक्ष प्राप्त होऊ शकतो, असे श्री तुकोबार आहे. त्यांच्या बाबतीत हा नियम लावता येईल का की ते मोक्षापर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून त्या मोक्षाचा नाकार करतात? तसंच नाही. एक महत्वाचं शेवटचं कारण सांगतो आणि त्यामध्येच हा तुकाराम महाराजांनी मोक्ष का नाकारलाय या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने मिळू शकते, किंवा निदान त्या उत्तरानं थोडंसं कुठेतरी समाधान झाल्यासारखं वाटू शकतं. असं एक उत्तर आहे. ते उत्तर असं आहे की एखादं पद जर मिळालं, उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात, एखादं पद मिळालं
परंतु त्यापेक्षा मिळालेल्या पदापेक्षा जास्त मोठं फळ मिळण्याची जर आशा मनात निर्माण झाली किंवा इच्छा निर्माण झाली म्हणा, तर त्या ज्या पदाची अपेक्षा आहे किंवा जे पद आपल्याला हवं आहे त्याच्यापेक्षा आत्ता मिळालेलं असलेलं पद आपल्याला तुच्छ वाटतं, त्या पदाचा आपल्याला कंटाळा येत असतो. हा एक चिंतनीय भाग आहे. उदाहरणादाखल जर पाहायचं झालं तर एखादा नगराध्यक्ष असेल किंवा एखादा नगरसेवक असेल आणि त्या नगरसेवकाला जर नगराध्यक्ष व्हायचं असेल तर त्याला नगराध्यक्ष पदाच्या पुढे नगरसेवकाचं पद हे तुच्छ वाटत असतं, कंटाळवाणं वाटत असतं. एखाद्याला आमदार व्हावयाची इच्छा असली तर त्याला नगराध्यक्षाचं पद हे कंटाळवाणं वाटत असतं. आणि एखाद्याला जर खासदार होण्याची इच्छा निर्माण झाली, तो सध्या आमदार आहे, तर त्या आमदाराला खासदार होण्याच्या इच्छेपुढे आता जो तो आमदार आहे त्याचा आमदार पदाचा कंटाळा येतो. तुम्ही हा नियम लावून घ्या की वरचं पद अपेक्षित असलं की प्राप्त पदाबद्दल अशा पद्धतीचा कंटाळा, अशा पद्धतीचा तिरस्कार निर्माण होत असतो. अर्थातच याच्यातून हे लक्षात घेता येईल की ज्ञानोत्तर भक्ती ही हवी असली किंवा तिचा आनंद कळला, काय आहे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काय आनंद चाकता येतो, की मग मात्र प्राप्त असलेला जो मोक्ष आहे त्या मोक्षाच्या विषयी कंटाळा निर्माण होत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या भूमिकेवरून मोक्ष नाकारलेला असावा. कारण भक्तीची जी श्रेष्ठता आहे, मी आता त्याच्यामध्ये आपण चिंतन करताना पाहिलं, ती श्रेष्ठता जगद्गुरूंना कळते. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत. त्यांनी भक्ती केली. जगद्गुरु म्हणतात भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. म्हणून त्यांना ते भक्तीचं महत्व कळल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांना हे ठाम माहिती आहे की या ज्ञानाच्या पलीकडे सुद्धा, मोक्षाच्या पलीकडे सुद्धा जो भक्तीचा प्रांत आहे तो त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे, अद्वैतामपि सुंदरम आहे. आणि म्हणून त्या भक्तीचं सुख आपण चाखलं पाहिजे. आणि त्या भक्ती आपली करायची आहे त्याकरता मोक्षाचा सुद्धा त्यांना कंटाळा नाही का. कारण मिळालेला जो मोक्ष आहे ना, हा पुढचा जन्म चुकवत असतो. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष हा जन्माभाव रूप मानलेला आहे. मरणाला मोक्ष आपल्या वेदांतामध्ये म्हणत नाही, ते चार्वाक मतामध्ये म्हणतात. मरण ते मुक्ती पाखांड्यांची, पाखांड मतामध्ये आहे. परंतु आपल्या वेदांत मतामध्ये मुक्ती म्हणजे जन्माभाव रूप, पुन्हा जन्मालाच यायचं नाही, पुनरपी नाही का. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, पुन्हा संसारात येणे नाही, याला मोक्ष असं म्हणतात. पण आता पुन्हा संसारात यायचं नाही हा मोक्ष आहे. पण त्या मोक्षानं काय होतं की पुढे जो जन्म घ्यायचा आहे तो जन्मच आपल्याला तुटून जातो. आता जन्म खंडित झाला, पुढे जन्म मिळणार नाही, तर मग भक्तीचा आनंद उपभोगता येतो. म्हणून भक्ती काय करते की पुन्हा आपल्याला भक्तीचं सुख भोगण्याकरता भक्तीमध्ये जन्म घेता येतो, पुढचा जन्म घेता येतो त्या भक्तीचा आनंद लुटण्याकरता. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्याच्यामध्ये आनंद होतो. किती आनंद! अहो, ही भक्ती, या भक्तीचं सुख अनुभवण्याकरता, भोगण्याकरता जर हा जन्म अपुरा पडत असेल तर पुढच्या जन्मात सुद्धा तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आमाशी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व. तसं मला पुन्हा तुम्ही जन्माला घाला, जन्माच्या वेळी जे काही दुःख होते ते सर्व दुःख मी सहन करायला तयार आहे, कारण नंतर मला भक्तीचं सुख उपभोगता येईल. आणि हा जो सिद्धांत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इथे सांगितला आहे की बाबा देवा पांडुरंगा, मला तुमचा मोक्ष हा जन्म चुकवणार आहे, पण मला तुमच्या भक्तीसाठी पुन्हा जन्म घ्यायचा आहे, घेईन मी जन्म. याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या हे मला करायचं आहे, म्हणून मला भक्ती पाहिजे. तुझा हा मोक्ष नको, जन्म चुकवणारा. तर मला जन्म देऊन तुझी भक्ती करता येणारी भक्तीच पाहिजे आहे, नाही का. मोक्षाने जन्म खंडित होतो, पण भक्तीमुळे जन्म घेता येतो आणि पुन्हा तो जन्म घेऊन भक्तीचा आनंद चाखता येतो.
आणि सोबतच परोपकार, जनसेवा, जनता जनार्दनाला योग्य वाट दाखवणारा सुपंथाचा उपदेश करताय. भक्ती, ज्ञान, वैराग्याचं स्पष्टीकरण या समाजामध्ये करून देऊन लोकांच्या अंतःकरणावर त्या भाव निर्माण करून लोकांना सुद्धा आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवता येतो. यासाठी देवा आम्हाला भक्तीच हवी आहे, तुझा मोक्ष नको आहे, नाही का? आम्हाला त्याकरता भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हाणू लाथा. आम्ही मोक्ष सुखाला लाथा हाणतो, कारण आम्हाला पुन्हा जन्माला येण्यामध्ये कुठलीही अडचण वाटत नाही. आणि म्हणून भगवंता, हे गोपाळा, तुम्ही ही गोष्ट का जाणत नाही? तुम्ही सर्वज्ञ आहात ना, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वंभर परिहारची न लगे अशी तुमची स्थिती आहे. असं असताना सुद्धा तुम्ही आमच्यासारख्या लोकांच्या अंतःकरणात या भावना जाणून न घेता आमच्या पाठीमागे लागले, मोक्ष घ्या, मोक्ष घ्या. काय गोपाळा, तुम्हाला हे कळत नाही का? तुम्हाला समजायला पाहिजे की बाबा, भक्तीच ही मोक्षापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि म्हणून आम्हाला भक्तीच हवी आहे. मोक्ष, तुकडोजी महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, मोक्ष नको आणि स्वर्ग नको, तो तुच्छ दिसे ममता हो, अमुचे प्रेम गुरु पदी राहो. तुमचं प्रेम ते श्री गुरूंच्याच ठिकाणी असावं, भगवंता तुमच्याच चरणाच्या ठिकाणी असावं. आम्हाला या कर्मकांडाशी आणि या मोक्षाशी काहीही घेणं देणं नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी भक्तीचं स्वीकार करून ज्ञानाचा निश्चय, म्हणजे अभेदुनी भेद राखला. त्या परमात्म्याशी तर ते अभेदत्वाने एकरूप आहेतच जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांची मोक्ष स्थिती, त्यांची मुक्त स्थिती लवभरही सुद्धा न्यूनाधिक होत नाही, परंतु तिला न्यूनाधिक न होऊ देता, अद्वैताची बैठक न मोडता, भक्तीचा ओलावा अंतःकरणामध्ये टिकवून ठेवायचा प्रयत्न जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून, जसं राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत म्हटलंय की पुन्हा पुन्हा जन्माशी यावे, मातृभूमीशी सुखी करावे, ही जी त्यांची एक इच्छा आहे, एक सद्वासना आहे, ती परिपूर्ण करण्याकरता ते म्हणतात की आम्हाला तुझा मोक्ष नको देवा, तो जन्म चुकवणार आहे, आम्हाला जन्माला येता यावं म्हणून आम्हाला तुझी भक्तीच पाहिजे, आणि त्या भक्तीचा आनंद आम्हाला लुटायचा आहे, आणि तो आनंद आम्हीच लुटू शकतो. आणि म्हणून गोपाळा, तुम्ही हे समजून घ्या, नाही का? त्या ठिकाणी गोपाळ म्हणताना भक्तांकरता एक फार मोठा संदेश आहे मोलाचा. गोपाळ म्हणजे गायींचं पालन करणारा, जे गायींचं पालन कृती करतो भगवान कृष्ण, आणि त्याचे भक्त जर कृती करत नसेल आणि नुसतं भक्ती म्हणजे कुठंतरी बेलफूल वाहत बसणे यालाच भक्ती समजत असतील, तर तेही सुद्धा योग्य नाही. कारण महाराज म्हणतात, श्रीरामे असुराशी मर्दावे, आम्ही पूजापात्र अवलंबावे, हे बरोबर नाही का? तर त्यांनी जे कार्यकर्तृत्वाची दिशा आपल्याला त्यांच्या चरित्रातून मिळत असते, त्या दिशेनं वाटचाल करायची असते. आणि म्हणून देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायनीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर अग्रेसर जगामागे. देव म्हणजे कर्तव्यशूर आहे, तो गायींचं पालन करून कर्तव्य नसताना सुद्धा आपल्याला तो एक कर्तव्य करून दाखवतो. त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून भक्तांनी सुद्धा अशा पद्धतीची भक्ती करायची की देह सुखे करो काम, पण मुखी सदा नाम त्याचे असावं. हा एक सिद्धांत लक्षात घेऊन आपण या भक्तीच्या आनंदाची लयलूट लुटली पाहिजे. त्याकरता त्या गुरुदेवाची, त्या पांडुरंगाची आपल्यावर कृपा झाली पाहिजे. त्यांनी कृपा करावी आणि आपल्याला त्याच्या भक्तीच्या सुखाचं ज्ञान करून द्यावं अशी त्याजवळ प्रार्थना करू. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या गाथेचं चिंतन करण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न केला. फार धावपळीच्या काळामध्ये अगदी वेळेवर कुठलंही चिंतन न करता मी या अभंगाचा भाव स्पष्ट करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न या संतांच्याच आशीर्वादाने, कृपेने आणि तुम्हा सर्व श्रोतृगणांच्या प्रेरणेने मी हा आनंद केला, हा आनंद लुटला, ही प्रवचन सेवा केली. प्रिय भाविकांनो, ही भक्ती आपल्याला त्यांनी द्यावी अशी प्रार्थना करूया. माझ्या चिंतनामध्ये काही कुठे अपसिद्धांत झाला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा, आणि जिथं कुठं काही शास्त्रीय सिद्धांत योग्य रीतीने मांडले गेले असेल ते आमच्या गुरुवर्यांचं आहे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन
पुनश्च एकदा भगवंताकडे ही भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करून हे प्रवचन पुष्प जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी, राष्ट्रसंतांच्या चरणी, सकल संत महापुरुषांच्या देवी देवतांच्या चरणी समर्पित करून माझ्या या वाणीला पूर्ण विराम देतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.